व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी आताची एक मोठी बातमी देणार आहोत। लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना मोठा झटका बसणार आहे। तर चला आता आपण पाहूया लाडक्या बहिणींसाठी काय मोठ्या बातम्या आहेत। आपण एक एक करून याबाबत माहिती जाणून घेऊया। जसे की आपल्या सर्वांना माहित आहे, या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आतापर्यंत 5 हप्ते जमा झाले आहेत। लवकरच या योजनेअंतर्गत 6वा हप्ता देखील जमा होणार आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 5 हप्ते म्हणजेच एकूण 7,500 रुपये जमा झाले आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर दर महिन्याला 1500 रुपये अशा प्रकारे एकूण 5 हप्त्यांमध्ये 7,500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत। आता लाडक्या बहिणी आतुरतेने 6व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। हा 6वा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। मात्र अशातच लाडक्या बहिणींना एक मोठी झटका देणारी बातमी समोर आलेली आहे, कारण की लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या पात्रतेची छाननी होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत। आतापर्यंत लाडक्या बहिणींना 7,500 रुपये आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना 6वा हप्ता देखील मिळालेला आहे। अशा प्रकारे आतापर्यंत बऱ्याच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 9,000 रुपये मिळाले आहेत। पुढील हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा होण्यापूर्वी स्क्रूटनी होण्याची शक्यता आहे, म्हणजेच पुन्हा छाननी होण्याची शक्यता आहे। बऱ्याच जिल्ह्यातून योजनेतील गैरप्रकारांबाबत तक्रारी आल्या आहेत। आतापर्यंत अपात्र महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळत आहे अशाही अनेक तक्रारी येत आहेत। त्यामुळे या योजनेतील निकषांमध्ये ज्या महिला लाभार्थी बसत नाही त्यांना या योजनेतून वगळण्यात येतील असेही संकेत आहे। मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत पुन्हा स्क्रूटनी करण्याचे आदेश दिले आहेत। महिला व बालविकास मंत्री श्री अदिती तटकरे यांनी देखील याबाबत मागेच सविस्तर माहिती दिली होती। पुण्यात याआधी जवळपास 10,000 अर्ज बाद करण्यात आले आहेत। अर्जांची पडताळणी सुरू झाली असून अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेतले जातील अशाही बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। लाडक्या बहिणींच्या नावे जे भाऊ पैसे घेत आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल होईल असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते। अशातच एक अशी बातमी समोर येत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलेच्या बँक खात्यातून सरकारने 7,500 रुपये परत घेतले आहेत। यामुळे लाडक्या बहिणींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। एका महिलेने अपात्र असतानाही पैसे घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती आणि त्यामुळे सरकारने तिच्या बँक खात्यातून पैसे घेतले असल्याची बातमी आहे। मात्र आता या बाबतीत एक मोठी बातमी समोर आलेली आहे। ही बातमी चुकीची असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे। या संदर्भात राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे। या घटनेचे स्पष्टीकरण देत महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतले जात आहे अशा चुकीच्या बातम्यांवर महिलांनी बळी पडू नये असेही त्यांनी नम्र विनंती केली आहे। अशा प्रकारच्या कोणत्याही सरसकट अर्जांची छाननी सुरू नाही। महिला सक्षमीकरणासाठी अधिक जोमाने काम करण्यास महाराष्ट्र शासन आणि महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे। राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले की सरसकट छाननी होणार नाही। लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अनेक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत, त्या आधारे आम्ही काही पावले उचलत आहोत। त्याच्यामुळे कुठेही स्क्रूटिनी ही 2.5 कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाहीये आणि ते कळणंही नाहीये, कारण आज त्या महिला 5 महिन्यापासून लाभ घेत आहेत। एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढं मागं कधीही, म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे, मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे, पुढं मागं कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरतची स्क्रूटिनी करण्याचा, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या XYZ जिल्ह्यातल्या 100 लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार झाली तर त्या 100 लाभार्थ्यांपुरतची चौकशी करायची किंवा नाही हा सुद्धा, किंवा स्क्रूटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल। पात्र नसलेल्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळत आहे। त्यामुळे तक्रारी आलेल्या अर्जांची आम्ही छाननी करणार आहोत। महिला व बालविकास मंत्री श्री अदिती तटकरे यांनी याबाबतीत एक ट्विट करून याबाबत संपूर्ण माहिती दिलेली आहे।
त्याबरोबरच या योजनेअंतर्गत पात्रतेचे काही निकष आहेत, त्याबद्दल आपण एक एक करून जाणून घेऊया. या महिला या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र नाहीत. नंबर 1, ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे. नंबर 2, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजेच ज्या कुटुंबातील कोणतेही सदस्य इन्कम टॅक्स भरत आहे ते देखील या योजनेअंतर्गत पात्र नाहीत. नंबर 3, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेली तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार आहेत. नंबर 4, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनाद्वारे 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा. नंबर 5, ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. नंबर 6, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. नंबर 7, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त जमीन आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. नंबर 8, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, यामध्ये ट्रॅक्टर वगळून, म्हणजे ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो, परंतु ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन जसे की कार आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना त्यांचा आधार कार्ड त्यांच्या बँक खात्यासोबत लिंक असणे गरजेचे आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक खाते हे महिलांच्याच नावे असणे आवश्यक आहे. जर का कुटुंबातील एखाद्या दुसऱ्या सदस्याच्या नावावर बँक अकाउंट असल्यास देखील त्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 5 हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत, परंतु ज्यांनी निवडणुकीच्या वेळी या योजनेअंतर्गत आपली नोंदणी केली होती त्यांच्या खात्यावर स्क्रुटनी झाल्यानंतर एकूण 9,000 रुपये जमा होणार आहेत, कारण की मागील 5 हप्ते आणि सध्याचा 6वा हप्ता अशा प्रकारे एकूण त्या महिलांना 9,000 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. मात्र यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे संपूर्ण कागदपत्रे बरोबर असली पाहिजे आणि तुमचे बँक खाते आधार कार्डासोबत लिंक असणे गरजेचे आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 या वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाते. मात्र निवडणुकीपूर्वी महायुतीच्या घोषणांनुसार आता या योजनेच्या हप्त्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. निवडणुकीपूर्वीच्या घोषणांप्रमाणे जर का महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यास महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली होती. आता याबाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे. महिला आणि बालविकास मंत्री श्री अदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे 2100 रुपयांचा हप्ता हे बजेटच्या वेळी जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली, त्यावेळेला त्यांनी हेच सांगितलं की जे बजेट सेशन होईल, पुढचं बजेट सेशन होईल, त्यामध्ये जे 2100चा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये कबूल केलेला आहे, त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल. आत्ता 1500चा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत, जे व्हेरीफाईड झालेले आहेत, ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे, त्या पद्धतीनं त्यांना मिळत. महाराष्ट्राचा बजेट होईपर्यंत सध्या तरी महिलांच्या बँक खात्यावर 1500 रुपये जमा होणार आहेत. 2100 रुपये बजेट नंतर महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येतील असे त्यांनी सांगितले आहे. याबाबत मागेच राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील माहिती दिली होती.